पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। चिंचपाडा रेल्वे लेव्हल क्रॉसिंग पुन्हा सुरू, जिल्हा प्रशासनाच्या ठाम भूमिकेला न्यायालयाचा पाठिंबा। व्यवहार्य पर्यायी मार्ग उपलब्ध होईपर्यंत क्रॉसिंग बंद करता येणार नाही, रोड अंडरब्रिज उभारणीला गती। नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग पुन्हा सुरू करण्याच्या संदर्भात उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून कोणतीही अंतरिम स्थगिती न मिळाल्याने अखेर जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळालाय। शासकीय अभियोक्त्याने न्यायालयात जिल्हा प्रशासनाची बाजू प्रभावीपणे मांडल्याने रेल्वे विभागाची याचिका निष्फळ ठरली आहे। चिंचपाडा गावाजवळून सुरत भुसावळ ही महत्वाची रेल्वे लाईन तसेच धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग जातो। सुमारे 8000 लोकसंख्या असलेल्या या गावासाठी रेल्वे लेव्हल क्रॉसिंग अत्यंत महत्वाची असून याच मार्गाने गावातील वस्ती, शाळा, रुग्णालय व इतर मूलभूत सुविधा जोडल्या जातात। मात्र रेल्वे विभागाने 22 ऑक्टोबर रोजी कोणतेही व्यवहार्य व सुरक्षित पर्यायी व्यवस्था न करता हे लेव्हल क्रॉसिंग एकतर्फी बंद केले होते। त्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली। परिणामी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते। रेल्वे विभागाने सुचविलेल्या पर्यायी राष्ट्रीय महामार्गावर पथदिव्यांचा अभाव असल्याने अपघातांच्या घटनाही घडल्या, ज्याची दखल जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आली। मानवी जीवनाच्या सुरक्षिततेचा विचार करता उपविभागीय दंडाधिकारी यांनी BNSS कलम 157 अंतर्गत आदेश पारित करून व्यवहार्य व सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध होईपर्यंत रेल्वे लेव्हल क्रॉसिंग तात्काळ सुरू ठेवण्याचे निर्देश दिले। या आदेशाविरोधात रेल्वे विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती। या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा करत शासकीय अभियोक्त्यामार्फत आपली बाजू ठामपणे मांडली। परिणामी न्यायालयाकडून उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशास कोणतीही अंतरिम स्थगिती देण्यात आली नाही, त्यामुळे जिल्हा प्रशासनाला कायदेशीर चौकटीत आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करता आली। रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनास कळवून दिनांक 29 डिसेंबर रोजी चिंचपाडा येथील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग पुन्हा सुरू करण्यात आली, त्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळालाय। दरम्यान जिल्हा प्रशासन व रेल्वे विभाग यांच्या समन्वयातून चिंचपाडा ग्रामस्थांच्या दैनंदिन वापरासाठी व्यवहार्य व सुरक्षित पर्यायी मार्ग विकसित करण्याचे काम सुरू करण्यात आले। संयुक्त तपासणी व मान्यतेनंतर हा मार्ग अंतिम करण्यात येणार आहे। याच ठिकाणी नवीन रोड अंडरब्रिज उभारण्यात येणार असून त्याचे बांधकाम सुरू होईल, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे। प्रस्तावित रोड अंडरब्रिजच्या बांधकामास सुमारे 8 महिन्यांचा कालावधी लागणार असून पूर्ण झाल्यानंतर तो वापरासाठी उपलब्ध होणार आहे।